रोज रोज भात खिचडी खाऊन कंटाळा आला का तर या पद्धतीने तुम्ही दुधीची दाल खिचडी एकदा नक्की करून पहा, नक्कीच आवडेल। त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची दुधी घेतलेली आहे। आता याच्या मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे, मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे। दाल खिचडीसाठी 1.5 वाटी कोलम तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी इथे मी चना डाळ घेतलेला आहे। मिक्स डाळी घेतलेला आहे, जेवढं तांदूळ तेवढ्या डाळी। आता हे सगळं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्या तिप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि किसून घेतलेली दुधी, हळद, मीठ आणि तर 1 चमचा तूप, खडे मसाले टाकून आणि सगळं मिक्स करून गॅसचा फ्लेम कमी करून 3 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणारे भाज्या पाहूया। तर गाजर, कांदा आणि टोमॅटो, मटर आणि सोबतच ठेचून घेतलेला आलं, लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे। खिचडी तयार झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मोठं कढई गॅसवर ठेवलेली आहे। तेल टाकून घेतलेलं आहे, जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर लवंग आणि मिरे टाकून घेतलेलं आहे। घेतलेल्या सगळ्या भाज्या टप्प्याटप्प्याने आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पावडर मसाले। पावडर मसाल्यांमध्ये इथे टाकत आहे चमचाभर इतकं धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर तिखटासाठी टाकून घेतलेली आहे आणि 1 मॅगी मसाल्याचा पाऊच टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तयार करून घेतलेली खिचडी यामध्ये टाकून सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी गरजेपुरतं टाकून घ्यायचं आहे। गरम पाणीच टाका म्हणजे खिचडी पटकन तयार होते। तर या ठिकाणी शिल्लक राहिलेलं कोथिंबीर सुद्धा वरतून टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला साधारण 4 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि हिंग टाकून छान गरमागरम तडका यावर द्यायचा आहे। मस्त अशी आपली